नमस्कार. आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. प्रजासत्ताक दिनानिमित्त लायनेस मूकबधिर विद्यालयात चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन. सक्षम भारत ही संस्था नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लायनेस मूकबधिर विद्यालयात चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून छोट्या चित्रकारांच्या चित्राचे प्रदर्शनही भरवण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री जवाहर शेख शहा उपस्थित होते. डॉक्टर प्रीतम जपे यांच्या हस्ते रांगोळी आणि चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उत्कृष्ट बाल चित्रकारांना बक्षिसे आणि प्रशस्ती पत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण, शालेय गणवेश वाटप आणि खाऊ वाटपही करण्यात आलं. यावेळी मनोज शेठ गांधिया, संदीप शेठ शिरोडे, बापूसाहेब बोरावके, उमेश नाईक, विकास जोरी, दत्तात्रय लवाटे, शोभनाताई ठोळे, निकेतन गायकवाड, वैशाली दिवेकर, सक्षम भारतचे प्रमुख इंजिनियर मनीष कुरुडकर, परितोष सावंत, विनोद कोलपट, वेदांत पांडे, अभिनय पुणे, साजिद शेख, सौरभ शेजवळ, हनुमंत कल, अमीर मनोरी, वैशाली कुशीर, स्नेहल लगडे, अक्षय वाघचौरे, अतुल बद्दे, नारायण डुकरे, प्राचार्य भास्कर गुरसळ आदी सदस्य उपस्थित होते. नमस्कार. सक्षम भारत सामाजिक व आर्थिक संस्थेच्या वतीने लायन्स क्लब येथील मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रांगोळी रेखनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. ही स्पर्धा 67 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही ठेवली होती. या स्पर्धेला पूर्णत्वास नेण्यासाठी लायन्स क्लबमधील लायन्स क्लब शाळेतील प्राचार्य व सर्व शिक्षक वृंदांचा सहभाग लागला. त्याचप्रमाणे हा सर्व कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री मनीष बुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केला. भविष्यातही असे बरेच कार्यक्रम लोकसहभागातून घेण्याचा आमचा मानस आहे व या सर्व कार्यक्रमांसाठी आम्हाला असाच आपल्या सर्वांकडून उत्कृष्ट प्रतिसाद लाभेल ही अपेक्षा. आणि शेवटी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सर्व सक्षम भारत परिवार व सर्व सक्षम भारत टीम. धन्यवाद. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही जो हा कार्यक्रम इथं आयोजित केला होता तो एकदम चांगल्यापणे पार पडलेला आहे. ते मुलांनी त्यांच्या खूप साऱ्या कलाकृतीचे इथं वर्णन करून दाखवलेले आहे. म्हणजे त्यांच्या कलांचे प्रदर्शन इथे करून दाखवलेले आहे. जे मुले बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, ते त्यांच्या कलाकृतीतनं काही ना काही करून दाखवू शकतात. हे त्यांनी आज आम्हाला तिथे पाहायला भेटलेलं आहे. हे पुढे असंच आयुष्यात हे सगळ्या कलाकृती करत राहू यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आमची मनापासून इच्छा आहे की ते पुढे पण हे सगळे यांना प्रतिसाद चांगला मिळावा ही आमची मनापासून इच्छा आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे सक्षम भारत परिवार हे कार्यरत राहू. आपल्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मंडळीचे मी इथे आभार मानतो व आणि अशी अपेक्षा बाळगतो की ते आम्ही भविष्य काळात असे बरेच सारे प्रोग्राम आयोजित करेन आणि जे काही गावातली ज्येष्ठ नागरिक व्यक्ती आहेत या सहभाग घेतील, या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि बरेच सारे दुसऱ्यांना प्रोत्साहन देतील, त्यांचं मार्गदर्शन करतील. इतकंच मी या सहभागातून सांगू शकतो. धन्यवाद.